अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर हे प्रेक्षकांचं लाडकं कपल. दूरदर्शनवरील रथचक्र या मालिकेच्या वेळी त्यांची ओळख झाली. त्यावेळी सुचित्रा 17 वर्षांच्या होत्या. तर त्या मालिकेत आदेश यांचं एका दिवसाचं काम होतं. त्यावेळी मालिकेतील हिरो आदेश यांना येऊन धडकतात असा सीन होता. या सीनचे अनेक रिटेक झाले आणि त्यावेळी समोरच्या पायरीवर त्यांना सुचित्रा बसलेल्या दिसल्या. या शूटिंगच्या दरम्यान त्यांची ओळख झाली आणि मैत्री वाढली. त्यानंतर आदेश सुचित्रा यांना भेटायला शाळेजवळ येऊ लागले. ही गोष्ट सुचित्रा यांना पटत नव्हती, म्हणून आपण यापुढे नको भेटूयात असं त्यांनी आदेश यांना सांगितलं. त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट कमी झाला. तर रुपारेल कॉलेजमध्ये ते पुन्हा एकदा एकत्र आले आणि त्यांच्या भेटी वाढल्या. कॉलेजनंतर सुचित्रा यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण सुचित्रा यांना आदेश यांच्याशी लग्न करायचं होतं. त्यावेळी आदेश 365 रुपये महिना पगाराची नोकरी करत होते. ही गोष्ट सुचित्रा यांच्या घरच्यांना मान्य नव्हती, म्हणून त्या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 500 रुपयाचं खोटं मंगळसूत्र त्यावेळी आदेश यांनी सुचित्रा यांच्या गळ्यात घातलं आणि त्यांचा संसार सुरू झाला. आदेश यांच्या 365 रुपयांच्या नोकरीमध्ये घर चालत नव्हतं, म्हणून सुचित्रा अभिनय आणि बँकेत पार्ट टाइम जॉब अशा दोन्ही गोष्टी सांभाळत होत्या. त्यानंतर सुचित्रा यांना हम 5 सारखी मालिका, तर आदेश यांना होम मिनिस्टर या कार्यक्रमाची ऑफर आली आणि त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. आदेश यांच्या पडत्या काळात सुचित्रा यांनी त्यांना अगदी भक्कमपणे पाठीशी उभं राहून साथ दिली आहे. तुम्हाला हे बांदेकर कपल आवडतं काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.